समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या मुलांचं दीर्घ आयुष्य, त्यांचं रक्षण संरक्षण होण्यासाठी प्रत्येक आई जरा आणि जीविका याची पूजा करत असते. ती प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायची असते. मग ह्या यंदा किती शुक्रवार आलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूजेची कृती कशी करावी, पूजा कशी करावी ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. बघा, श्रावण म्हटला तर श्रावण हा सणांचा राजा मानला गेलेला आहे. कारण की श्रावण महिन्यामध्ये असे भरपूर सण येतात, उत्सव येतात, व्रत येतात, कौशल्य येतं, उपासना साधना ही श्रावण महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात केली जात असते. त्याच पद्धतीने हा जो एक महत्त्वाचा सण आहे तो आपल्या मुलांसाठी असतो. मुलांचं औक्षण हे करायचं असतं. त्यांची पूजा म्हणजे जिरा आणि जीविताची पूजनचं मांडणी करावी लागते, तिची पूजन करावं लागतं. बघा, आता तुमच्या गावामध्ये ही पद्धत आहे नाही आहे तरी सुद्धा आईने आपल्या मुलासाठी करायची आहे. कारण की दीर्घ आयुष्य प्राप्त होत असतं मुलांना ही पूजा केल्याने. कारण की जीविका जी देवी आहे ती लहान मुलांचे संरक्षण करणारी अशी देवी आहे. म्हणून ह्या पूजेला खूप महत्त्व आहे. आता मी तुम्हाला सांगते की शुक्रवार, यंदा जे शुक्रवार आलेले आहेत ते 5 आलेले आहे. आता ते शुक्रवार कधी कधी येतात ते तुम्हाला सांगते. पहिला जो शुक्रवार आहे तो 14 ऑगस्ट रोजी आलेला आहे. दुसरा शुक्रवार हा 21 ऑगस्ट रोजी आहे. तिसरा हा 28 ऑगस्टला आहे. चौथा जो शुक्रवार आलेला आहे तो 4 सप्टेंबर रोजी आलेला आहे. आणि 11वा जो आलेला आहे म्हणजे पाचवा जो शुक्रवार आलेला आहे तो 11 तारखेला आलेला आहे. आणि त्याच दिवशी अमावस्या सुद्धा आहे. म्हणून अमावस्याच्या अगोदर आपल्याला जो भिंतीवर चिटकवलेला कागद असतो जरा आणि जीविका म्हणजे नरसोबाचा, तो कागद काढून घ्यायचा असतो. आता मी तुम्हाला पूजेची मांडणी कशी आहे ते संपूर्ण मांडणी दाखवणार आहे. बघा, ही पूजा फक्त आपल्या मुलांचं संरक्षण, दीर्घ आयुष्य, कल्याण, यश मिळण्यासाठी केली जात असते. त्यांचं संरक्षण कवच असं तयार होत असतं. म्हणून प्रत्येक ही श्रावण सोमवारमध्ये ही पूजा प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करत असते. आता मी तुम्हाला सांगणार आहे की याची कृती कशा पद्धतीने करावी. आता जी कृती करून दाखवलेली आहे, मांडणी करून दाखवलेली आहे ती तुम्ही बघायची आहे. बघा, मांडणी करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगते की बघा, ही जी पूजा असते शुक्रवारीच करायची असते. आता तुमचं देवघर असेल तर देवांच्या घराच्या बाजूला सुद्धा जागा असेल त्या ठिकाणी किंवा कोणत्या पण एक कोपरा धरायचा, त्या ठिकाणी आपल्याला तो फोटो चिटकवायचा असतो. शक्यतो ज्या ठिकाणी आपलं देवघर असतं त्या ठिकाणी करायचं. आता तुम्ही म्हणणार आमचे मुलं आमच्या जवळ नाही, त्याच्यासाठी सुद्धा सांगणार आहे की जर तुमच्या मुलं तुमच्या जवळ नाही, बाहेर गावाला शिकायला आहे, तर कशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन करायचं आहे. तर चला आता मी तुम्हाला कृती करून दाखवते आणि संपूर्ण माहिती त्याच्यातच सांगते. तर मी ही मांडणी केलेली आहे, मांडणी करूनच तुम्हाला दाखवते कृती करून. आता ही मांडणी आपल्याला दर शुक्रवारी संध्याकाळच्या टायमाला मांडणी करावी लागते. सकाळी मांडणी करायची नाही. दर शुक्रवारी आपल्याला अशा पद्धतीनेच पूजा करायची असते. आता जो नाग नरसोबा आहे त्यांचा फोटो मी भिंतीला चिटकवलेला आहे. आता तुमच्या देवांच्या बाजूला जर जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शुक्रवारी म्हणजे पहिल्याच शुक्रवारी हा कागद चिटकून ठेवायचा. म्हणजे दर शुक्रवारी तुम्हाला चिटकवायचं काम पडत नाही. तो कागद तिथंच राहू द्यावा लागतो आणि त्याची अशा पद्धतीने आपल्याला पूजा करावी लागते. आता दर शुक्रवारी जर तुम्हाला अशी मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त देवांजवळ फोटो चिटकवायचा आणि त्याला आघाड्याची माळ आणि कापसाची माळ आपल्याला अर्पण करायची असते. त्यांना म्हणजे जे फोटो दाखवते त्या फोटोंचे आपल्याला हळदी कुंकू अक्षता लावून पूजासुद्धा करायची असते. आता हा नाग नरसोबांचा फोटो आहे जो नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या भिंतीवर शुक्रवारच्या दिवशी चिटकवायचा असतो. बघा, याच्यासाठी आपल्याला चौरंग किंवा पाट लागेल. त्याच्यावर तुम्ही कोणतं पण कापड टाकू शकतात. एक सुपारी घ्यायची, गणपती बाप्पा म्हणून त्यांचा अभिषेक करायचा आणि ती सुपारी तांदळावर मांडायची. हळद कुंकू अक्षता लावून त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे खारीक खोबऱ्याचा. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही दूध किंवा फुटाणे किंवा लाह्या असं आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करायचं असतं. आता दुसरं म्हणजे ह्या फोटोची हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करायची असते. कोणतं पण कार्य करताना गणपती बाप्पा आणि दिवा अगोदर आपल्याला प्रज्वलित करावा लागतो. म्हणून मी दिवा आणि गणपती बाप्पांची अगोदर मांडणी करून घेतलेली आहे, म्हणजे त्यांची पूजा करून घेतलेली आहे. त्या ठिकाणीच त्यांची स्थापना केलेली आहे आणि लाह्या आणि दूध नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी मी गूळसुद्धा ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये
हा फोटो चिटकवायचा आहे. म्हणजे प्रत्येक आईने ही पूजा करायचीच आहे आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी. त्यांचं संरक्षण होतं, आलेले संकट असतात, दुःख असतात, ते निवारण होण्यासाठी ही पूजा केली जात असते. ही प्रत्येकी श्रावण सोमवारी शुक्रवारच्या दिवशी करायची असते. आता मुलांचं औक्षणसुद्धा म्हणजे ही पूजा संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आरती करायची. आता देवीची आरती येत असेल, अगोदर गणपती बाप्पांची करायची आणि मग देवी मातेची करायची. देवी मातेची पूजा झाल्यानंतर जो ताट असतो म्हणजे ज्याच्याने आपण आरती केलेली असते ज्या दिव्याने, त्याच दिव्याने आपल्याला आपल्या मुलाच्या अंगावरून उतरवायचा असतो. म्हणजे तो दिवा आपल्या मुलाच्या अंगावरून उतरून घ्यायचा असतो. तर दर शुक्रवारच्या दिवशी तुमच्या मुलांच्या अंगावरून तुम्हाला असेच ताट ओवाळून घ्यायचा असतो. नंतर संध्याकाळच्या टायमाला आणि नंतर काय करायचं, आता तुम्ही म्हणणार माझे मुलं बाहेर गावाला आहे किंवा प्रदेशात आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, त्या मुलांच्या नावाने चारही कोपऱ्यांना तोच ताट असा ओवाळायचा आहे चारही कोपऱ्यांमध्ये. आणि चारही कोपऱ्यांमध्ये ओवळून झाल्यानंतर चारही कोपऱ्यांकडे आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ टाकून झालं म्हणजे आपले मुलं आहेत असं समजून त्यांचे पूजन करायचं आहे. आणि जरा आणि जीविका ह्या देवीजवळ विनंती करायची आहे की माझ्या मुलांचं संकट, दुःख, आरोग्य, त्यांचं आयुष्य, त्यांना कल्याण हो अशी देवीला प्रार्थना करायची आहे. ही अतिशय साधी आणि सिंपल अशी पूजा आहे. आता मी तुम्हाला मुलांच्या अंगावरून दिवा कसा ओवाळावा ते दाखवते. आता हा माझा मुलगा आहे, तर माझ्या मुलाच्या अंगावरून मी अशा पद्धतीने दिवा ओवाळलेला आहे. हाच दिवा म्हणजे ह्याच दिव्याने मी देवीची आरती केली जरा आणि जीविकेची संध्याकाळी 7-7:30 म्हणजे प्रदोष काळामध्ये. आणि त्याच याच्याने मी माझ्या मुलांचं औक्षण केलेलं आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मुलांचं औक्षण करून पूजा करायची आहे. श्री स्वामी.